आघाडीवर तर आप 6 जागांवर आघाडीवर आहे। भाजप या ठिकाणी बाजी मारताना दिसते। भाजप आप पासून आणखी 2 जागा पुढे आहे। भाजप 8 जागांवर आघाडीवर तर आप 6 जागांवर। पोस्टल मतमोजणीमध्ये तरी काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। तर पोस्टल मतमोजणीत काटेकी टक्कर आहे। भाजपचे 8 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत, तर आर.के. पुरम मतदारसंघातून भाजप उमेदवार पुढे आहे। तर भाजप 8 आणि आप 6 जागांवर आघाडीवर। आपण इथे पाहतोय की सातत्याने आकडे बदलत आहेत। भाजप 8 जागांवर आणि आप 7 जागांवर आघाडीवर। भाजप आणि आप मध्ये काटेकी टक्कर। काँग्रेसचा अद्याप खातं देखील उघडलं गेलेलं नाही। पोस्टल मतमोजणीमध्ये भाजप या ठिकाणी आघाडीवर, तर भाजप आणि आप मधली ही काटेकी टक्कर। तर चांदणी चौकमधून आम आदमी पक्षाचे उमेदवार हे सध्या पुढे आहेत। चांदणी चौकातली निवडणूक सुद्धा प्रतिष्ठेची आहे आणि तिथे आम आदमी पक्षाचे उमेदवार हे सध्या पुढे आहेत। तर आपचे जवळपास 62 उमेदवार गेल्या वेळेला निवडून आलेले होते, त्यामुळे या वेळेला देखील आपला मोठी आशा आहे। 50% मतं आपने या ठिकाणी दिल्लीमध्ये घेतलेली होती। भाजप आता 10 जागांवर आघाडीवर तर आप 7 जागांवर आघाडीवर। मादीपुरममधून भाजप उमेदवार आघाडीवर। यापूर्वी भरघोस मतं यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत आपला मिळालेली होती, स्पष्ट बहुमत होतं, पण ही निवडणूक आपसाठी तितकी सोपी नाहीये आणि सध्या जे कौलात येत आहेत त्यानुसार भाजपचे उमेदवार 10 जागांवर आघाडीवर आहेत, तर आपचे 7, यात काँग्रेस अजूनही कुठेही नाही। 2015 आणि 20 मध्ये देखील आपनं एक हाती सत्ता या ठिकाणी मिळवलेली होती, मात्र यावेळेला भाजपशी टक्कर आहे आपची। भाजप 10 आणि आप 7 जागांवर आघाडीवर। एकूण 17 जागांचे कौल आता हाती येताना दिसत आहेत आणि हेलिकॉप्टरच्या खाली ही आकडेवारी आपण बघतोय। आम आदमी पक्षाचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत। भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना अजून तरी दिसतोय 10 जागांसह। सध्या जे कौलात येत आहेत त्यानुसार एकूण 17 जागांपैकी भाजप 10, आप 7, काँग्रेसचे उमेदवार एकाही जागेवर अजून आघाडीवर नाही।